सर्वसामान्य माणूस खरं तर खूप पिचलेला असतो आणि सर्वसामान्य माणसाच्या तुम्ही भूमिका खूप केलेल्या आहेत हो. आणि तुमच्या चेहऱ्यामध्ये खरं तर तो एक भाव असतो. तुमच्या चेहऱ्याकडे बघितलं की ते एक कनेक्शन मिळतंच. ही भूमिका कशी वाटते करायला? नाही, फारच गंमत येते करायला. कारण एक तर मुळात छोट्या छोट्या गोष्टी असतात, रोजच्या आयुष्यात घडणाऱ्या गोष्टी असतात. तुला खरं सांगतो, मी एकदा घरी जात होतो. हां. पोलीस बिचारे आपले बंदोबस्ताला उभे होते. त्यातल्या कोणीतरी मला पाहिलं, त्यांनी गाडी बाजूला घेऊन थांबवलं. बर. ते म्हणले, अहो काय तुम्ही पुण्य करता म्हणले. रात्री ड्युटी करून जेव्हा 10-10:30 वाजता आम्ही घरी जातो, तेव्हा झोपताना हे स्वप्न घेऊन झोपतो की आपल्या आयुष्यात सुद्धा अशी जिनी येणार आहे आणि आपलंही आयुष्य आज नाही उद्या असंच सुखकर होणार आहे. वा. हे म्हणाले, भावना किती महत्वाची आहे. खरंय. ते खरं होईल नाही होईल, खरं होणार नाही, सगळ्यांनाच माहिती आहे. पण ती भावना जी आहे. बरं, दुसरी गोष्ट, ते म्हणतं आम्हाला बरं वाटतं, आम्हाला वाटतं आमचीच बायको आमच्यावर ओरडते, तुमच्यावर पण ओरडते, बघायला बरं वाटतं. वा. त्यामुळे खऱ्या अर्थाने सर्वसामान्याच्या मनातली स्वप्न आहेत, मनातली ॲस्पिरेशन्स आहेत, मनातल्या भावना आहेत आणि त्याच आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करतो छोट्या छोट्या गोष्टींद्वारे. वा वा. श्रुती, आता बाहेर लोक खूप भेटत असतील, खूप फॅन्स असतील, वेगवेगळ्या भूमिकांसाठी वेगवेगळ्या प्रतिक्रिया असतात. या भूमिकेसाठी काय प्रतिक्रिया येतात? खरं सांगायचं तर मोहिनीपेक्षा सगळ्यांना भानू जास्त आवडली आहे. कारण भानू खूप आपली आपली आणि ह्युमन वाटते. त्यामुळे भानू जे घोळ घालते, भानू जे सगळ्यांना त्रास देते, ते सगळ्यांना जास्त आवडते. मोहिनी तर आवडतेच आहे, पण भानूनी जास्त मजा येते. त्यामुळे सगळे आल्यानंतर ए भानू भानू, मोहिनीपेक्षा भानू भानू जास्त करतात. सो ते मला पण जास्त आवडतं. मला आता तुम्हाला असा प्रश्न विचारायचा आहे, भले आपल्याला खरी जिनी नाही मिळाली, पण एक व्यक्ती असतो आयुष्यात जो असा असतो की तुमच्यासाठी धडपडत असतो, तो आपल्याला बऱ्याच गोष्टी देतो. अशी व्यक्ती कोण आहे? अशी व्यक्ती खरं तर अनेक असतात. आपल्याला अनेक वेळेला अनपेक्षित ठिकाणाहून अनपेक्षित क्वार्टर्सकडनं पण मदत मिळत जाते. ते आपल्यासाठी जिनी म्हणूनच उभे राहतात. आणि असे कॉमन मॅन वाटणारे सुपरमॅन आपल्या आयुष्यात खूप असतात. म्हणजे जिनीच्या रूपात तुमच्या आयुष्यात कोणी येऊ शकतं. फक्त इतकी सुंदर जिनी प्रत्यक्ष आयुष्यात येत नाही, ती आमच्या सिरियलमध्ये येते. वा. श्रुती, तुला जर मी विचारलं की तुझ्या आयुष्यातली कोण अशी जिनी आहे किंवा कोण व्यक्ती आहे जिला तू जिनी ही उपाधी देशील? नाही, अतुल जे म्हणाला त्याची सहमत आहे मी, की असं एक व्यक्ती नसतो. आपल्या आयुष्यात असे अनेक व्यक्ती असतात जे एव्हरी पॉईंट इन युअर लाईफ तुम्हाला कुठे ना कुठेतरी मदत करतात आणि जिनीसारखे तुमच्या आयुष्यात येऊन तुमचं प्रॉब्लेम सॉल्व्ह करतात. सो असे खूप जण आहेत, मित्रमैत्रिणी आहेत, फॅमिली आहे. जे मित्र नाही तसं वाटतं ते अचानक तुमच्या आयुष्यात येतात आणि तुमचे बरेच प्रॉब्लेम सॉल्व्ह करतात. सो मग ते मित्र होऊन जातात. सो असे बरेच जण आहेत. सो मी खूप सहमत आहे अतुलशी. वा 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 वा, ये ये मस्त आहे. ये बस. हा बस. हा आरामात बस. हा नमस्कार करतो आई. असू द्या. नाटकं बंद करा, कामाचं बघा. हे बस झाले. हा ही माझी आई. तुमची आई जाम डाऊन टू अर्थ आहे. अरे मग ऐकून, अरे काय बोलतो, आई आहे ती माझी. बाळा, आणलीत का बिस्किट? अरे या वयात नुसतं चहा घशाखाली जातच नाही, बिस्किट पाहिजेतच. लय नाटक येत याची. हा? नाही नाही, किती कष्ट करतेस ग. मी आहे ना तुझे कष्ट कमी करायला. हा? त्याचसाठी ते हे सगळं चाललंय. त्याचाच रॉबरीचा प्लॅन चाललाय. बिस्किट कशी चोरायची याचा आहे का नाही? वा 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 वा. हा. बाळा, मला तुझा लय अभिमान आहे बघ. पण मी काय म्हणते, हा. तिकडे जरा जपून राहत जा. हा. तिकडे पोलीस असतात. आई, डॉन को पकडना मुश्किल ही नहीं, ना मूंगफली है. नाही काय रे, रे ते? नामुमकिन आहे. आयो फोन आला. सर, हा बॉसचा फोन आहे. हॅलो बॉस. हा, एक मिनिट. दे इकडे दे. हा हा, बोला बोला बॉस. हॅलो माय डिअर सन डॉन, कसा आहेस? अरे मी मस्त आहे, तू बोल ना कसं आहे. तुझ्या आईचा घो तुझ्या नीट ऐक. तुला एक महत्वाचं काम द्यायचं. काय बॉस? मला एक नकाशा हवा आहे जो अत्यंत महत्वाचा आहे. कोणाकडे आहे तू? शास्त्रज्ञ बबन पोपट. अहो, पोपटाकडे पेरू असेल ना, कसं असेल. तुझ्या आईचा घो तुझ्या परत चूक केलीस तर फोन मधून गोळ्या घालीन. शास्त्रज्ञाला संपवून तो नकाशा मिळवायचा
2 दिवसात. ओके. ओके ओके बॉस. हा ठेवतो हा ठेव. काय बोलले? हा काय बोलले? आता ते म्हणले ते कोण हाय शास्त्रज्ञ त्याच्याकडून ते हे घ्यायचा नकाशा. हा, शास्त्रज्ञ म्हणजे कोण माहिती काय? अरे ते माहिती आहे मला. तो राव देशपांडे टाईप असतात ना लोक, ते शास्त्रज्ञ गायक मला शिकवतो. काय आहे? चल आहे. चल. हा कसं होणार याचं? कन्फर्म मरणार आहे एक दिवस. मैं बिस्किट चोर चोर. दादा तू काय घाबरू नको, तू बस, मी बघतो त्याला. चोरी करतोस? उठ उठ उठ. चोरी करतोस? काय तरी करतो, चल. चोरी करतोस? हं? देतो इकडे दे. अरे, खोटारडा हा चोरी करतो. टाकल्या दाखव. चल. थँक्यू सर. ओके ओके ओके. Where is my biscuit? Where is this? Chor, my biscuit. कोणता बिस्किट चोरला? Sorry, like this. लाईक दिस Yes. दिस वन. Yeah, हे चोरला yeah, chor. आणि तो पळाला. Yeah. कसा पळाला? थांब. Oh, my biscuit! Police, help me, police! Chor, chor. My biscuit. बिस्किट कसं होतं बिस्किट? My biscuit. हे तो घेऊन गेला. त्याला बघ पकडलं पाहिजे त्याला. ते ठेव त्याचं. नाही राहू दे. पकडा. टेस्टिंगला पाहिजे. पकडला पाहिजे. पकडा. पकडा पकडणार. टेस्टिंगला हे पाहिजे. चल रे. Thank you. कोणी जाता टेन्शन घेऊन Thank आलो. you, sir. Oh, my biscuit! Oh, my. अरे कुठं इकडे गेला काय? इकडे जा. तिकडून बघा, तिकडून जाऊ देऊ नको आता. येऊन तू डॉन आहे काय? डॉन 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 आहे काय? डॉन डॉन त्याची मिठी घ्यायची कपडे बघ. आपल्या मोबाईलवर फोटो आहे. मोबाईलवर बघतो 1 मिनिट.